प्रसीद प्रसीद प्रियं वेङ्कटेश प्रयच्छ प्रयच्छ। సేవా సంకల్పం చెప్పబడుతుంది. అందరూ శ్రద్ధగా సంకల్పాన్ని పలకండి. శ్రీహకాంతాయ కళ్యాణ నిథయే నిథయేర్థీనాం శ్రీ వెంకట నివాసాయ శ్రీనివాసాయ తే నమః. శ్రౌత స్మార్త ఆదికం కర్మ నిఖిలం येन सूत्रितं तस्मै समस्त वेदार्थ विदे विखनसे नमः. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्व विघ्नोपशान्तये. श्री गोविंद गोविंद गोविंद. अथ भगवतो महापुरुषस्य महाविष्णोः आज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीयपरार्थे श्री श्वेतवराहकल्पे वैवस्वत मन्वन्तरे कलियुगे प्रथमपादे जम्बूद्वीपे भारतवर्षे भरतखंडे शकाब्दे मेरोः दक्षिणे पार्श्वे आदिवराह क्षेत्रे वेंकटाचले कल्याणमंडपे भगवते भागवत आचार्याणां सन्निधौ एवं गुण विशेषण विशिष्टायाम् अस्यां शुभतिथौ अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रियःपतेः पुरुषोत्तमस्य श्रीमते अखिलांडकोटि ब्रह्मांड नायकस्य श्रीभू नीला समेत श्री श्रीनिवास स्वामिनः वैवाहिक कल्याण महोत्सवं अस्य यजमानस्य. అందరూ మీ గోత్రాన్ని మనసులో స్మరించండి. మీ పేరుని, మీ ధర్మపత్ని పేరుని, మీ పిల్లల పేర్లని, మీ కుటుంబ సభ్యుల పేర్లని అందరూ మనసులో స్మరించి స్వామివారిని మనసారా ప్రార్థించండి. అందరూ చెప్పండి. మమ సహ కుటుంబస్య సబాంధవస్య సపరివారస్య క్షేమస్థైర్య ధైర్య విజయ అభయ ఆయుః ఆరోగ్య ఐశ్వర్య అభివృద్ధ్యర్థం సత్సంతాన సౌభాగ్య సిద్ధ్యర్థం రాజద్వారే రాజముఖే सर्व अनुकूल सिद्ध्यर्थम
శ్రీ శ్రీనివాస స్వామినః వైవాహిక కళ్యాణ మహోత్సవం శ్రీ వైఖానస భగవచ్ఛాస్త్ర మార్గేణ ఆచార్యముఖేన అహం కారయిష్యే సర్వం శ్రీ శ్రీనివాస అర్పణమస్తు. శ్రీవేంకటేశచరణౌ శరణం ಪ್ರಪದ್ಯೆ. ಶ್ರೇಯಃಕಾಂತನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರದ ಸಂಪ್ರದಾಯದಂತೆ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನು ಶನಿವಾರಕ್ಕೆ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಪ್ರಾಧಾನ್ಯತೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಎನ್ನುವುದು ಲೋಕಶ್ರುತಿ. ಆದ್ದರಿಂದ ಶನಿವಾರದ ದಿನದಂದು ಅತಿ ಹೆಚ್ಚಿನ ಭಕ್ತರು ತಿಮ್ಮಪ್ಪನನ್ನು ದರ್ಶಿಸಿಕೊಳ್ಳುವಂತಹ ಆಸೆಯನ್ನು ಹೊಂದಿರುತ್ತಾರೆ. ಶನಿವಾರ ಶ್ರೀನಿವಾಸನ ದರ್ಶನ ಪ್ರಾಪ್ತವಾದರೆ ಅದು ಮಹದ್ಭಾಗ್ಯವೆಂದು ಕೂಡ ಭಾವಿಸುತ್ತಾರೆ. ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇಂದು ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರುವಂತಹ ಭಕ್ತಜನರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಅತ್ಯಂತ ಭಾಗ್ಯಾನ್ವಿತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಶ್ರೀನಿವಾಸನ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ಶ್ರೀವೇಂಕಟೇಶಮತಿ ಸುಂದರ ಮೋಹನಾಂಗಂ ಶ್ರೀಭೂಮಿಕಾಂತಮರವಿಂದತಲಾಯತಾಕ್ಷಂ ಪ್ರಾಣಪ್ರಿಯಾ ಪರಮ ಪಂಕಜ ಕಂಭುಕಂಠಂ ಬ್ರಹ್ಮೇಶ ವಂದ್ಯವರದಂ ಅಮೃತಂ ಭಜಾಮಿ. ಭೃಗ್ವತ್ರಿಕಸ್ಯ ಮಮರೀಚ ಮಧ್ಯೆ ಸ್ಥಿತ್ವಾಸನೆ ಕುಸುಮಯೇ ಸಮುಧೀರಯಂತಂ ಶ್ರೀಶಾಸ್ತ್ರಸಾರಮಖಿಲಂ ವಿಖಣೋ ಮಣೀಂದ್ರಂ ಭೂಯೋ ನಮಾಮಿ ಭುವನೈಕಗುರುಂ ಪ್ರಸನ್ನಂ. ಶ್ರೀಮತೆ ವಿಕನಸೇ ನಮಃ. ಭೃಗುಮರೀಚ ಅತ್ರಿಕಸ್ಯಪೇಭ್ಯೋ ನಮಃ. ಶುಕ್ಲಾಂಬರಧರಂ ವಿಷ್ಣುಂ ಶಶಿವರ್ಣಂ ಚತುರ್ಭುಜಂ ಪ್ರಸನ್ನವದನಂ ಧ್ಯಾಯೇತ್ ಸರ್ವವಿಘ್ನೋಪಶಾಂತಯೇ. ಯಸ್ಯತ್ವರದ ಭಕ್ತಾದ್ಯಾ ಪಾರಿಷತ್ಯಾಃ ಪರಶ್ವತಂ ವಿಘ್ನಂ ನಿಘ್ನಂತಿ ಸತತಂ ವಿಶ್ವಕ್ಸೇನಂ ತಮಾಶ್ರಯೇ. ಸರ್ವತಸ್ಮಾರ್ಥಾದಿಕಂ ಕರ್ಮಣಿಖಿಲಂ ಯೇನ ಸೂತ್ರಿತಂ ತಸ್ಮೈ ಸಮಸ್ತ ವೇದಾರ್ಥವಿದೆ ವಿಕನಸೇ ನಮಃ. ಸೂತ್ರಾಣಾಮನ್ಯಕ್ಲುಪ್ತಾನಾಂ ನೇತ್ರಂ ಯಚ್ಚಸ್ತರೇ ಕೃತಂ ಸೂತ್ರಂ ವೈಖಾನ ಸಂಬಂಧೇ ಭಗವತ್ಕರ್ಮ ಸೂಚಕಂ. ಓಂ ಭಗವತೋ ಬಲೇನ ಭಗವತೋ ವೀರ್ಯೇಣ ಭಗವತಸ್ತೇಜಸಾ ಭಗವತಃ ಕರ್ಮಣಾ ಭಗವತಾನುಗೃಹೀತೋ ಭಗವತಾನುಧ್ಯಾತೋ ಭಗವನ್ ಧ್ಯಾತ್ವಾ ಭಗವತ್ಕರ್ಮ ಕರಿಷ್ಯಾಮಿ ತದ್ಭಗವಾನನುಮನ್ಯತಾಂ ಪ್ರಾಣಾನಾಯಂ ಯಾ. अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रियपदे पुरुषोत्तमस्य श्रीमदखिलाण्डकोटि ब्रह्माण्डनायकस्य परव्यूह विभव अन्तर्यामि अर्चावतार स्वरूपस्य श्री भूनीलासमेत श्री श्रीनिवास स्वामिनः वैवाहिक महोत्सवाक्किञ्चकर्मणि स्तण्डिलपरिधिपरिस्तरण सर्वोपकरण सुत्यर्थं सर्वत्र प्रोक्षणार्थं शुद्धिज्ञाहवाचनाक्यङ्कर्मकरिच्चन्नादो निर्विघ्नेन प्रथमा आवाप्यर्थं विश्वक्सेन आराधना किञ्चकर्मणि तरङ्गकरकाराधनं करिष्ये. ओं धाराजरप्तशुटमानहेषु दरत्तरिच्च परिपूरितेषु अपोऽभिगृह्णन् प्रतिमादगिष्ये गृह्णामि दत्तागं सुचरकं सुधर्मा निरमा पश्चिमा शुभतमा शान्ता शान्तरमा शुभा शुभतमा पूता पूतनमा पुण्या पुण्यतमा मेध्या मेध्यतमा अमृता अमृतरसाः पूता ब्रह्म पवित्रेण पूता सूर्यस्य रश्मिभिः एते शतं वर्णये सहस्रं यज्ञजापाजापितरा पुत्रा तेभ्यो इन्द्रस्य विदोदविष्णुर्विश्वे देवा अमुञ्जन्तमरुतस्तस्य अस्मिन् कुम्भे वर्णमावाहयामि प्रजेतसमावाहयामि रक्ताम्बरधनमावाहयामि यादस्पतिमावाहयामि वरुणाय नमः. आसनं समर्पयामि वरुणाय नमः. पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि वरुणाय नमः. गुडोपहारं निवेदयामि ताम्बूलं समर्पयामि सर्वोपचारान् समर्पयामि. सुधीश्वराय विद्महे पाशहस्ताय धीमहि तन्नो वरुणः प्रचोदयात्. वरुणाय नमः. सर्वोपचारान् समर्पयामि आदौ निर्विघ्नेन परिसमा आवाप्यर्थं विश्वक्सेनाराधनं करिष्ये. विश्वक्सेनं चतुर्बाहुं सिंहचक्रसमन्वितं जयापतिं शृङ्गकेतं सुपुष्पर्थवाहनं पूर्वाषाढोद्भवं देवं दक्षिणामुखमर्चयेत्. आग्नेयो यस्मात् जामहे त्वा विश्वे सदात्मं महितो न शुम्भो वैराजन्ते धोतन्निधत्तां प्रेष्याम देशो विबुधानामनादर्यामि सस्तान्दनिकान्तधातु पद्मागारमण्डले बम्बोः विश्वक्सेनमावाहयामि शान्तमावाहयामि हरमावाहयामि अमितमावाहयामि नित्यानुवायनमावाहयामि तद्दक्षिणे सूत्रपतिमावाहयामि वामे जगामावाहयामि सूत्रपति दिगासमेत श्री विश्वक्सेनाय नमः. आसनं समर्पयामि विश्वक्सेनाय नमः. पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि विश्वक्सेनाय नमः. शान्ताय नमः.
हराय नमः अमिताय नमः नित्यानुपायिने नमः सूत्रवत्यै नमः जजायै नमः सूत्रवदीर्घा समेत श्री विश्वक्सेनाय नमः पुष्पाणि समर्पयामि गुडोपहारं निवेदयामि ताम्बूलं समर्पयामि सर्वोपचारान् समर्पयामि विश्वक्सेन स्मृतो राजा भगवान् सर्वकर्मणः तस्मात् नान्यमुपासीत कर्मणां विघ्नशान्तये आरम्भे कर्मणां पुष्टिं विज्ञानां परसमाप्त्य च कुर्यात् सपरिवारस्य विश्वक्सेनस्य पूजनम् ओं भवद्भिरनुज्ञातः सुपुण्यं पुण्याहं वाचयिष्ये वात्स्यतां सुपुण्याहं करोमि कुरुष्व स्वस्ति प्रोक्षितम् अस्तु प्रजापति प्रियतां प्रजापतिः श्यां यन्तु घोराणि श्यां यन्तु पापानि श्यां यन्तु येतयः शुभानि वर्धन्तां शुभानि श्यां यन्तु घोराणि श्यां यन्तु पापानि श्यां यन्तु येतयः शुभानि वर्धन्तां शुभानि श्यां यन्तु घोराणि श्यां यन्तु पापानि श्यां यन्तु येतयः शुभानि वर्धन्तां शुभानि अतो देवा अवन्तनो यतो विष्णुर्विचक्रमे पृथिव्या सप्तधामभिः इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधा निदधे पदं समूढमस्य भागं सुरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपा अदाभ्यः ततो धर्माणि धारयन् विष्णो कर्माणि पश्यति यतो व्रतानि पस्पशे इंद्रस्य गित्यस्सखा तद्विष्णो परमं पदकं सदा पश्यन्ति सूरजः दिवे चक्षुराततं तद्विप्रासोऽपि पुण्यमोजाग्रभागं सस्समिन्धते विष्णोर्यत्परमं पदं द्रविणोदा द्रविणसस्तुरस्य द्रविणोदा सनदस्य प्रियं सदे द्रविणोदा वीरपदे मिषन्न द्रविणोधारा आसदे दीर्घमायुः यत्पुण्यं नक्षत्रं तत्पट्कुर्वेदोपव्युषं यदा वै सूर्यमुदेति अथ नक्षत्रं नयति यावदि तत्र सूर्यो गच्छेत् यत्र जहन्यं पश्येत् तावत् कर्वेद यत्कारी स्यात् पुण्याः एव कुरुते ओं भूः अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य सखपदे पुरुषोत्तमस्य श्रीमदखिलाण्डकोटि ब्रह्माण्डनायकस्य श्रीभूनिलासमेत श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकमहोत्सवाख्यञ्चकर्मणि सर्वत्र प्रोक्षणार्थं पुण्याहं भवन्तो भ्रमन्त पुण्याहं कर्मणोऽस्तु स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओं भूः पूर्वोक्तकर्मणि पूर्वोक्तनिर्माणाय पुण्याहं स्वस्तिं भवन्तो भ्रमन्तकर्मणि स्वस्ति पुण्याहं स्वस्तिं भवन्तो भ्रमन्तकर्मणि स्वस्ति पुण्याहं स्वस्तिं भवन्तो भ्रमन्तकर्मणि स्वस्तिर्ध्यास्म हव्यैर्नमसोपसत्या मित्रं देवं मित्रधेयन्न अस्तु अनुराधाने हविषा वर्धयन्तः सतं जीवेम सततः वीराः ओं भूः पूर्वोक्तकर्मणि पूर्वोक्तनिर्माणाय पुण्याहं वृद्धिं भवन्तो भ्रमन्तकर्मऋध्यतां पुण्याहं वृद्धिं भवन्तो भ्रमन्तकर्मऋध्यतां पुण्याहं वृद्धिं भवन्तो भ्रमन्तकर्मऋध्यतां वृद्धिः समृद्धिः पुण्याहं समृद्धिः आपोहिष्टामयो भवस्तानपूर्जे तथातना महेरणाय चक्षसे यो पश्यमतमोरसस्तस्य भार्यते हरः पुषतीर्ममातरः तस्मा आरङ्गमामवो यस्य क्षयाय जिन्वथा आपो जनयथा जनः ओं पवमानस्सुवर्जनः पवित्रेण विदर्शनिः यः पोदास पुनातुमा पुनन्तमा देवजनाः पुनन्तमनबोधय पुनन्त विश्व आयमः जातवेदः पवित्रपदे पवित्रेण पुनाहिमा शुक्रेण देवदेत्यदे अग्ने कृत्वा क्रतुकं वृणु यत्ते पवित्रमर्चिषि अग्ने विततमन्तरा ब्रह्मदेन पुनीमहे भाभ्यां देवसवितः पवित्रेण सवेन च इदं ब्रह्म पुनीमहे वैश्वदेवे पुनते देव्यागादे यस्यै बक्वे स्तनवो वेदपृष्ठाः तया मदन्तस्सदमार्येष वयग्स्यामपतयोरयीनां वैश्वानरो रश्मिभिर्मापुनात् द्वादः प्राणिने शिरोमयो भूः द्यावा पृथिवी पयसा वयोभिः अर्धावरी जिग्नये मापुनीतां बृहद्भिः सवितस्त्रुभिः वरिशिष्टैर्देवमण्डभिः अग्ने दक्षैः पुनाहिमा येन देवा अपनता येनापो दिव्यं कषः तेन दिव्येन ब्रह्मणा इदं ब्रह्म पुनीमहे यः पापमानी दध्येति ऋषिभिः संभृतगुं रसं सर्वगुं सपूतमस्यादि सुदितं मातरिष्मणा पापमानीर्यो अध्येति ऋषिभिः संभृतगुं रसं तस्मै सरस्वती दुहे क्षीरकं सर्पिर्मधूदकं पापमानी स्वस्त्यजनीः सुदुःखा हि पयस्वतीः ऋषिभिः संभृतोरसः ब्राह्मणे स्वमृतकं हितं पापमानीर्तिशन्तुनः इमं लोकमथो अमं कामान् समर्थयन्तुनः देवैर्देवैः समाभृताः पापमानी स्वस्त्यजनीः सुदुःखा हि घृतश्चितः ऋषिभिः संभृतोरसः ब्राह्मणे स्वमृतकं हितं येन देवाः पवित्रेण आत्मानं पुनते सदा तेन सहस्रधारेण पापमान्यः पुनन्तु मा प्राजापत्यं पवित्रं
शतोद्यामकं हिरण्मयं तेन ब्रह्मविदो वयं भूतं ब्रह्म पुनीमहे इन्द्रस्य नीतिं सहमापुनात् सोमस्वस्त्यावरुणः समीच्या यमो राजा प्रमुरणाभिपुनातुमा जातवेदा मूर्तिगिन्त्यापुनात् तच्छंयोरावृणीमहे गादिं यज्ञाय गादिं यज्ञपतये नैमे स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मानुषेभ्यः वूर्धन्यगातु भेषजं शिन्नो अस्तुद्यपदे सञ्चतुष्पदे ॐ शान्ति शान्ति शान्तिः प्रात्यां दिशि देवार्पजो मार्तिकिन्तां दक्षिणायां दिशि मासाः पितरो मार्तिकिन्तां प्रनीत्यां दिशि ग्रहाः पशवो मार्तिकिन्तां मदेत्यां दिश्याप वोषधयो वनस्पतयो मार्तिकिन्तां मूर्ध्वायां दिशि विघ्नः संवत्सरो यज्ञपतिर्मार्तिकिन्तां मदोधराधरैर्नागेभ्यो मार्तिकिन्ताम् वास्तोष्पदे प्रदजानी कस्मान् स्वावेशो अनमीवो भमानः यत्वे महे प्रतिदन्नोचस्वचिन्नयेधिद्विपदे सञ्चतुष्पदे वास्तोष्पदे शक्मया सकं सदा ते सक्षीमहिरण्मया गातुमत्या आवह क्षेमवतयो ये वरन्नो यूयं पात स्वस्तिभिः सदा नः तमीवः वास्तोष्पदे विश्वारूपाण्या विशन् सखा सुसेवयेथिनः अनोरणीयान् महतो महीयानात्मा गुहायां निहितोऽस्यरिन्तोः तमकृतं वस्यति वीतशोको धातुप्रसादान् महिमानमीशं सप्त प्राणा प्रभवन्ति तस्मात् सप्तार्चिषः समिधः सप्त जिह्वाः सप्त इमे लोकायेषु चरन्ति प्राणा गुहाशयान् निहिताः सप्त सप्त वरुणाय नमः विश्वक्सेनाय नमः पुनःपादर्घ्याजमनीयं समर्पयामि यदा सुखं यदा स्थानं प्रवेशयामि शोभनार्थं क्षेमाय पुनरागमनाय च ಪರಮಾತ್ಮನ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಕಾರ್ಯವನ್ನು ಸಾಧಿಸಲು ಪರಮಾತ್ಮನ ಅನೇಕ ಸೇವಕರು ಸದಾ ಸರ್ವಥ ಸನ್ನದ್ಧರಾಗಿರುತ್ತಾರೆ. ಅವರಲ್ಲಿ ವಿಶ್ವಕ್ಸೇನನು ಒಬ್ಬನಾಗಿದ್ದಾನೆ. ಪರಮಾತ್ಮನ ಸೈನ್ಯಕ್ಕೆ ಸೇನಾಧಿಪತಿ ವಿಶ್ವಕ್ಸೇನ. ಅವನು ಭಕ್ತರ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಕೂಡ ಸಾಧಿಸುತ್ತಾನೆ. ಯಾರು ಶುಭ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳುತ್ತಾರೆಯೋ ಅಂಥವರಿಗೆ ವಿಘ್ನಗಳು ಅಧಿಕ. ಆ ವಿಘ್ನಗಳನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸುವುದಕ್ಕೆ ಇರುವಂತಹ ಉಪಾಯಗಳಲ್ಲಿ ವೈಷ್ಣವ ಸಂಪ್ರದಾಯದಲ್ಲಿ ವಿಶ್ವಕ್ಸೇನ ಆರಾಧನೆ ಒಂದು. ವಿಶ್ವಕ್ಸೇನನನ್ನು ಪೂಜಿಸಿದ್ದೇ ಆದಲ್ಲಿ ವಿಘ್ನಗಳು ದೂರವಾಗುತ್ತವೆ ಎನ್ನುವುದು ಸಿದ್ಧಾಂತವಾಗಿದೆ. ಇದೀಗ ಅಂಕುರಾರ್ಪಣೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಅಂಕುರಾಭಿಮಾನಿ ದೇವತೆಗಳು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆಹ್ವಾನಿಸಲ್ಪಡುತ್ತಾರೆ. ಅಪ್ಸರೋಗಣಗಳು ಹೀಗೆ ಅನೇಕ ವಿಧವಾದಂತಹ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ವೈಭವದೊಂದಿಗೆ ಈ ಮಂಗಳಕರವಾದಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಆಸೀನರಾಗುತ್ತಾರೆ. ಬ್ರಹ್ಮದೇವನು ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯನ್ನು ವಹಿಸುತ್ತಾನೆ. ನವಗ್ರಹಗಳು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶುಭಕರವಾಗಿ ವಿರಾಜಮಾನವಾಗುತ್ತವೆ. ದೇವದೇವೋತ್ತಮ ದೇವತಾ ಸಾರ್ವಭೌಮನಾದಂತಹ ಪರಮಾತ್ಮನು ವಿವಾಹೋತ್ಸವವನ್ನು ನಡೆಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಿರುವಾಗ ದೇವತೆಗಳು ಬರದೇ ಇರುವುದು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಆ ಪರಮಾತ್ಮನ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಸಮಸ್ತ ದೇವತೆಗಳು, ಉಪದೇವತೆಗಳು, ಸಹದೇವತೆಗಳು, ಸಹಜ ದೇವತೆಗಳು, ಕರ್ಮಜ ದೇವತೆಗಳು, ಆಜಾನ ದೇವತೆಗಳು, ಪಿತೃದೇವತೆಗಳು, ಹೀಗೆ ಎಲ್ಲ ವಿಧವಾದಂತಹ ದೇವತಾ ಸಮೂಹಗಳು ಕೂಡ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆಗಮಿಸಿ ಪರಮಾತ್ಮನ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಭಕ್ತರಿಗೆ ಒದಗಿಸಿಕೊಡಲು ಸಂಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದಾರೆ. ಈ ಅಂಕುರಾರ್ಪಣೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿದ್ದೀರಿ. ಈ ನಂತರದಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂತಹ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ವೀಕ್ಷಿಸೋಣ. ಅದೇ ರಕ್ಷಾಸೂತ್ರಗಳನ್ನು ಅಭಿಮಂತ್ರಿಸುವ ಪ್ರಕ್ರಿಯೆ, ಆದಿಶೇಷನನ್ನು ಆಹ್ವಾನಿಸುವ ಪ್ರಕ್ರಿಯೆ. ಸಮಸ್ತ ಲೋಕಗಳಿಗೆ ಆಧಾರಭೂತನಾಗಿರುವ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ತಾನು ಆಧಾರವೆನ್ನುವಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇರುವವನು ಆದಿಶೇಷ. ಪರಮಾತ್ಮನ ಸೇವೆಗೆ ತನ್ನನ್ನು ಒಪ್ಪಿಸಿಕೊಂಡವನು. ಅಂತಹ ಮಹನೀಯ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಸ್ಮರಿಸುವಂತಹ ಸಂದರ್ಭ. ಭೂರ್ಭುವಸ್ವರಾಮ ಸದೇವ ದೇವಸ್ಯ ಭಗವತೋ ನಾರಾಯಣಸ್ಯ ಶ್ರೀಪದೇ ಪುರುಷೋತ್ತಮಸ್ಯ ಶ್ರೀಮದಖಿಲಾಂಡಕೋಟಿ
ಬ್ರಹ್ಮಾಂಡನಾಯಕಸ್ಯ ಶ್ರೀ ಭೂನಿಲಾಸಮೇತ ಶ್ರೀನಿವಾಸ ಸ್ವಾಮಿನಃ ವೈವಾಹಿಕ ಮಹೋತ್ಸವಾಕ್ಯಂಜಕರ್ಮಣಿ ಪ್ರತಿಸರಬಂಧನ ದೇವತಾರಾಧನಂ ಕರಿಷ್ಯೇ. ಓಂ ಯಮರ್ಪಯಂತಿ ಮನಯೋ ಹವಿರ್ಯೋಜೋ ಹಿಡಾನಿರ್ಬಧಾ ವಿರಾಜನ್ನೇ ತಮ್ಮಯದೋಗಾಯಸ್ಯಾಡನಾಗ್ನಿವಿಪಣಾನಿ ವದಂತು. ಓಂ ಶ್ರೀಸಮಾವಾಹಯಾಮಿ ಸಹಸ್ರಶೀರ್ಷಮಾವಾಹಯಾಮಿ ಅನಂತಮಾವಾಹಯಾಮಿ ನಾಗರಾಜಮಾವಾಹಯಾಮಿ. ರಕ್ಷಾಸೂತ್ರ ಅಧಿಷ್ಠಾನ ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ. ಶೇಷಾಯ ನಮಃ. ಆಸನಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ, ಪಾದ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ, ಅರ್ಘ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ, ಆಚಮನೀಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ, ಗುಡೋಪಹಾರಂ ನಿವೇದಯಾಮಿ, ತಾಂಬೂಲಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ, ಸರ್ವೋಪಚಾರಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಓಂ ಸ್ವಸ್ತಿ ನ ಮಿಮೇತಾಮಶ್ವಿನಾ ಭಗ ಸ್ವಸ್ತಿ ದೇವ್ಯದೇತರ ನಿರ್ವಣಾಃ ಸ್ವಸ್ತಿ ಪೂಷಾ ಅಸೂರೋದಧಾತನ ಸ್ವಸ್ತಿ ದ್ಯಾವಾ ಪೃಥಿವೀ ಸುಚೇತುನಾ ಸ್ವಸ್ತಯೇ ವಾಯುಮಪಪ್ರಭಾಮಹೇ ಸೋಮಂ ಸ್ವಸ್ತಿ ಭವಾನಶ್ಚ ಯಸ್ಪತಿಃ ಬೃಹಸ್ಪತಿಂ ಸರ್ವಾಗಣಂ ಸ್ವಸ್ತಯೇ ಸ್ವಸ್ತಯಾ ಆದಿತ್ಯಾಸೋ ಭವಂತು ನಃ ವಿಶ್ವೇ ದೇವಾನೋ ಅದ್ಯಾ ಸ್ವಸ್ತಯೇ ವೈಶ್ವಾನರೋ ವಸೂರಗ್ನಿ ಸ್ವಸ್ತಯೇ ದೇವಾ ಮಂತ್ರಭವ ಸ್ವಸ್ತಯೇ ಸ್ವಸ್ತಿ नो रुद्रः पात्वं हासः स्वस्ति मित्रावरुण स्वस्ति मध्ये रेवती स्वस्ति न इन्द्रश्चाग्निश्च स्वस्ति नो अदिते कृधि स्वस्ति बन्धामनूजरेम सूर्याचन्द्रमसा विवा पुनर्दधदाग्नादाजानता सङ्गामेमहि स्वस्त्यजानन्तार्क्षमरिष्टनेमिं महद्भूतं वाक्यसं देवतानाम् असुरग्नमिन्द्रासकं समत्सु बृहद्यशोणावामिवारोहेम कम्भो मुचा माङ्गिरा सङ्गयं च स्वस्त्याद्रेयं मनासा चतार्क्ष्यं प्रयातमानिशरणं प्रमध्ये स्वस्तिहं बाधेष्वभायन्न अस्तु शुभागुं शुभाम्. ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮುಂದಿನ ಭಾಗಗಳನ್ನು ತಾವೀದೀಗ ವೀಕ್ಷಿಸಲಿಕ್ಕಿದ್ದೀರಿ. ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಈ ವಿಶಿಷ್ಟವಾದಂತಹ ವಿಗ್ರಹದಲ್ಲಿ ಆಹ್ವಾನಿಸುವ ಪ್ರಕ್ರಿಯೆ, ಸರ್ವವ್ಯಾಪಕನಾದಂತಹ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಒಂದೆಡೆ ಹಿಡಿದಿಡುವಂತಹ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಮಂತ್ರಗಳಲ್ಲಿ ನಿಗೂಢವಾಗಿರಿಸಿದ್ದಾರೆ. ಮಂತ್ರಪೂರ್ವಕವಾಗಿ ಅಂತಹ ಮಹತ್ತರವಾದ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಏಕತ್ರಿತಗೊಳಿಸಬಲ್ಲಂತಹ ಒಂದು ಅವಕಾಶವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಆಹ್ವಾನಿಸಿದಂತಹ ಪರಮಾತ್ಮನ ಆ ದಿವ್ಯ ತೇಜಸ್ಸಿಗೆ ಕರಚರಣಾದಿ ಅವಯವಗಳನ್ನು ಪರಿಕಲ್ಪಿಸಿ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಈ ವಿಗ್ರಹದ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಕಂಡು ಅರ್ಘ್ಯಾಪಾದ್ಯ ಆಚಮನೀಯಾದಿ ಎಲ್ಲ ಸೇವಾ ವಿಧಿಗಳನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಾರೆ. ಪರಮಾತ್ಮನು ಸ್ವಯಂ ಸಂಕಲ್ಪದಿಂದ ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರ ಎಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುತ್ತಿರುವ ಶೇಷಾದ್ರಿ, ಅಂಜನಾದ್ರಿ, ತೀರ್ಥಾದ್ರಿ, ವೃಷಭಾದ್ರಿ, ವೃಷಾದ್ರಿ ಮೊದಲಾದ ಹೆಸರುಗಳಿಂದ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಾಲಗಳಲ್ಲಿ ಖ್ಯಾತವಾಗಿರುವಂತಹ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸ್ವಯಂ ವ್ಯಕ್ತನಾಗಿ ಸ್ವಯಂ ಸ್ಥಿರನಾಗಿ ಇರುವಂತಹ ಪರಮಾತ್ಮ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸ. ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಎನ್ನುವಂತಹ ನಾಮಧೇಯವನ್ನು ಕೂಡ ಪುರಾಣಗಳು ಹೇಳಿ, ವೇಂ ಎನ್ನುವುದು ಪಾಪರಾಶಿಯನ್ನು ತಿಳಿಯಪಡಿಸುತ್ತದೆ. ಕಟಸ್ಥದಾಹ ಉಚ್ಯತೆ, ಕಟಶಬ್ದವು ಅದನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸುವಿಕೆಯನ್ನು ತಿಳಿಯಪಡಿಸುತ್ತದೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರದ ಶ್ರೀನಿವಾಸನು ಮಾಡುವ ಮಹತ್ತರವಾದ ಉಪಕಾರವೆಂದರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹೆಪ್ಪುಗಟ್ಟಿರುವಂತಹ ಪರ್ವತಾಕಾರವಾಗಿ ಬೆಳೆದು ನಿಂತಿರುವಂತಹ ಪಾಪರಾಶಿಯನ್ನು ಒಮ್ಮೆ ತೊಲಗಿಸಿಕೊಡುತ್ತಾನೆ. ಅದರ ಅರ್ಥ ಮತ್ತೆ ಪಾಪಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಪರಮಾತ್ಮನ ಮುಂದೆ ನಿಂತಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಅವುಗಳನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸುತ್ತಾನೆ, ಮನ್ನಾ ಮಾಡುತ್ತಾನೆ ಎನ್ನುವುದು ಅದರ ಅರ್ಥ ಅಲ್ಲ. ತಿಳಿದೋ ತಿಳಿಯದೆಯೋ ಅನೇಕ ಜನ್ಮಗಳಲ್ಲಿ ಸಂಚಿತವಾಗಿರುವಂತಹ ಪಾಪಗಳಿಂದ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಜನರು ಹುಟ್ಟುವುದು ಸಹಜ. ಆದ್ದರಿಂದ ಪಾಪಭಾರವನ್ನು ಹೊತ್ತೇ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟುವುದರಿಂದಾಗಿ ಅಂತಹವರ ಪಾಪದ ಹೊರೆಯನ್ನು ಪರಮಾತ್ಮ ತಗ್ಗಿಸುತ್ತಾನೆ, ಕಡಿಮೆಗೊಳಿಸುತ್ತಾನೆ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಪರಮಾತ್ಮ ಇಂತಹ ಒಂದು ವಿಶೇಷವಾದ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಹೊಂದಿ ಈ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇರುವುದರಿಂದ ಅವನನ್ನು ವೆಂಕಟ ಎಂದು ಕರೆದಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಆ ಪರಮಾತ್ಮನು ಅಂತಹ ಒಂದು ನಾಶಗೊಳಿಸುವಂತಹ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಹೊಂದಿದ್ದಾನೆ. ಕಟ ಎನ್ನುವಂತಹ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಹೋಗಲಾಡಿಸುವುದು, ನಾಶಗೊಳಿಸುವುದು ಕೂಡ ಅರ್ಥವೇ ಆಗಿದೆ. ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ
ನಮ್ಮ ಪಾಪಗಳನ್ನು ಪರಮಾತ್ಮ ಹೋಗಲಾಡಿಸುತ್ತಾನೆ. ಪಾಪಗಳು ದೂರವಾದಾಗ ಸಹಜವಾಗಿ ನಮ್ಮ ಪುಣ್ಯಪ್ರಭಾವದಿಂದ ಶಾಂತವಾದಂತಹ ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸುವಂತಹ ಅವಕಾಶ ಪ್ರಾಪ್ತವಾಗುತ್ತದೆ. ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಕೋರಿದಾಕ್ಷಣ ಪರ್ವತಾಕಾರದಷ್ಟು ಹಣವನ್ನು, ಧನವನ್ನು, ಐಶ್ವರ್ಯವನ್ನು ಸುರಿಸುತ್ತಾನೆ ಎನ್ನುವುದು ಅರ್ಥವಲ್ಲ. ನಮ್ಮ ಪುಣ್ಯಕ್ಕನುಸಾರವಾಗಿಯೇ ಪರಮಾತ್ಮನು ಕೂಡ ತಾನು ಕೊಡುವಂತಹ ವರವನ್ನು ಕೊಡುತ್ತಾನೆಯೇ ಹೊರತಾಗಿ ಪರಮಾತ್ಮ ಪುಣ್ಯವಿಲ್ಲದೇ ಇರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಹೆಚ್ಚೇನು ಕೊಡಲಾರ. ಪರಮಾತ್ಮ ನೆಮ್ಮದಿಯನ್ನು, ಶಾಂತಿ ಎನ್ನುವಂತಹ ಮಹತ್ತರವಾದಂತಹ ಧನವನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸುತ್ತಾನೆ. ಅಂತಹ ಅನುಗ್ರಹದಾಯಕನಾದಂತಹ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ನಾವೀ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆರಾಧಿಸುವಂಥ ಅವಕಾಶವನ್ನು ಪಡೆದಿದ್ದೇವೆ. ಜಗದೊಡೆಯನಾದಂತಹ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಆರಾಧಿಸುವಂಥ ಒಂದು ಅವಕಾಶ ಪರಮಾತ್ಮ ಒದಗಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಈ ಮಂಗಳಕರವಾದಂತಹ ಸಂದರ್ಭ ಸರ್ವರಿಗೂ ಶುಭವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಲಿ ಎನ್ನುವುದೇ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಾಗಿದೆ. ಇದೀಗ ತಾವು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರುವಂತೆ ರಕ್ಷಾಸೂತ್ರಗಳನ್ನು ಕಟ್ಟುವಂತಹ ಸಂದರ್ಭ ಪ್ರಾಪ್ತವಾಗಿದೆ. ರಕ್ಷಾಬಂಧನ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಎಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುವ ಈ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ವಧುಗಳಾಗಿ ವಿರಾಜಮಾನರಾಗಿರುವ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯರಿಗೆ ಈ ರಕ್ಷಾಸೂತ್ರಗಳನ್ನು ಕಟ್ಟುವಂತಹ ಸಂದರ್ಭ ಇದಾಗಿದೆ. ಈ ನಂತರದಲ್ಲಿ ಪರಮಾತ್ಮನ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ಅರ್ಚಕರು ರಕ್ಷಾಸೂತ್ರದಿಂದ ಅಲಂಕೃತರಾಗುತ್ತಾರೆ. ಇಂತಹ ಒಂದು ಶುಭಗಳಿಗೆಯನ್ನು ನಾವು ಪಡೆದು ಧನ್ಯರಾಗೋಣ. ಶ್ರೀನಿವಾಸನ ಪರಿಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಕೃಪೆಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪಾತ್ರರಾಗುವಂತಹ ಸಂದರ್ಭ. ಈ ನಂತರದಲ್ಲಿ ಅಗ್ನಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಾದಿ ವಿಧಿಗಳನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸುವಂತಹ ಒಂದು ಮಂಗಳಕರವಾದ ದೃಶ್ಯಾವಳಿಗಳನ್ನು ಕೂಡ ನಾವು ನೋಡಲಿದ್ದೇವೆ. ಸರ್ವಲೋಕ ಶುಭದಾಯಕನಾದಂತಹ ಪರಮಾತ್ಮನು ಈ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದಂಥ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸುತ್ತಿದ್ದಾನೆ. ಇದೀಗ ಅಗ್ನಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಯನ್ನು ವೀಕ್ಷಿಸೋಣ. ಮಂತ್ರಪಠನ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಡೆಯುವ ಈ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಶ್ರೀಮತಿಖಿಲಾಂಡಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕಸ್ಯ ಶ್ರೀ ಭೂನಿರಾಸಮೇತ ಶ್ರೀನಿವಾಸ ಸ್ವಾಮಿನಃ ವೈವಾಹಿಕ ಮಹೋತ್ಸವಾಕ್ಯಂತಕರ್ಮಣಿ ಔಪಾಸನಾಗ್ನೌ ಅಗ್ನಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಂ ಕರಿಷ್ಯೇ. ೇತೋನ್ವಿಂದ್ರಮಸ್ತವಾಮ ಶುದ್ಧಂ ಶುದ್ಧೇನ ಸಾಮ್ನಾ ಶುದ್ಧೈರುಕ್ತೈರ್ವಾ ಪ್ರಧ್ವಾಂಶಂ ಶುದ್ಧ ಆಶೀರ್ವಾನ್ ಮಮಕ್ತೆ ಇಂದ್ರಶುದ್ಧೋ ನ ಆಗಹಿ ಶುದ್ಧ ಶುದ್ಧಾಭಿರೋಧಿಮಿಃ ಶುದ್ಧೋರ್ಯಂ ನಿಧಾರ್ಯ ಶುದ್ಧೋ ಮಮತ್ತಿ ಸೌಮ್ಯಃ ಇಂದ್ರಶುದ್ಧೋ ಹಿನೋರ್ಯಂ ಶುದ್ಧೋ ರತ್ನಾನಿ ದಾಶುನೇ ಶುದ್ಧೋ ವೃತ್ರಾಣಿ ಜಕ್ತಶೇ ಶುದ್ಧೋ ವಾಜಂ ಶಿರಾಶೇ ಮಯ್ಯಾಸೇರಸ್ತು ಮಯ ದೇವಹೋದಿಃ ದೈವ್ಯಾಹೋತಾರಾವಣಹಂತ ಪೂರ್ವೇರಿಷ್ಟಾಸ್ಯಾಮದರವಾಸುಮೀರಾಃ ಮಹ್ಯಂ ಜಿದಂತ ಮಮಯಾನ ಹವ್ಯಾಕೋತಿ ಸತ್ಯಾಮನೋ ಮೇ ಅಸ್ತು ಯೇನೋ ಮಾನಿಕಾಂಕತವಚ್ಚನಾಹಂ ವಿಶ್ವೇ ದೇವಾಸೋ ಅಧಿಭೋಜದಾಮೇ ದೇವೀಶ್ವರನವೇರ್ಣಕೃಣೋತ ವಿಶ್ವೇ ದೇವಾಸ ಯಹವೀರಯುದ್ಧಂ ಮಾಹಾಸ್ಮಹಿ ಪ್ರತಿಗಾಮಾತನೋಭಿರ್ಮಾರಧಾಮತ್ಪುಷದೆ ಸೋಮರಾಜನ್ ಜಾತವೇದೋ ಭುವನಸ್ಯ ರೇತಜಹಸಂಜತಪಸೋ ಯಜ್ಞನಿಷ್ಯತೆ ಅಗ್ನಿಮಶ್ವತ್ಥಾದಿರಿ ಹವ್ಯವಾಹಕಂ ಶಮೀ ಗರ್ಭಾಂಜನಗಿನ್ಯೋಮಯೋ ಭೂಃ ಘೃತಪ್ರದೀಕೋ ಕೃತಯೋ ನಿರಗ್ನಿಕೃತೈ ಸಮಿದ್ಧೋ ಕೃತಮಸ್ಯಾನ್ನಂ ಘೃತಪ್ರಶಸ್ತ್ವಾದರಿದೋ ವಹಂತಿ ಘೃತಂ ಪಿಬನ್ ಶಿಖಿತಾಜಿಕ್ಷಿದೇವಾನೇ ಅದಿತೇನ ಮನ್ಯಸ್ವ ಅನುಮತೇನ ಮನ್ಯಸ್ವ ಸರಸ್ವತೇನ ಮನ್ಯಸ್ವ ದೇವಸವಿದ ಪ್ರಸುಮ ಬ್ರಹ್ಮಜಿಜ್ಞಾನಂ ಪ್ರಥಮಂ ಪುರಸ್ತಾದುಷೀಮತ ಸುರುಜೋ ವೇನ ಆವಹ ಸಬುದ್ಧಯಾ ಪಪಮಾ ಅಸ್ಯ ವಿಷ್ಣಾ ಸದಶ್ಚಯೋ ನಮಸತಶ್ಚಿವಃ ಓಂ ಭೂ ಬ್ರಹ್ಮಾಣಮಾವಾಹಯಾಮಿ ಪ್ರಜಾಪತಿಮಾವಾಹಯಾಮಿ ಪಿತಾಮಹಮಾವಾಹಯಾಮಿ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಮಾವಾಹಯಾಮಿ ಬ್ರಹ್ಮಣೇ ನಮಃ ಇದಮಾಸನಂ ಸೋಮೋ ಧೇನುಕಂ ಸೋಮೋ ಅರ್ವಂತಮಾಶಕಂ ಸೋಮೋ ವೀರಂಕರ್ಮಣ್ಯಂತರಾತ್ ಸಾಧನ್ಯಂ ವಿದತ್ಯಕಂ ಸಭೇಕಂ ತಸ್ತ್ರವಣಂ ಜ್ಯೋತರಾಸ ತಸ್ಮೈ ಓಂ ಭೂ ಸ್ವಮಮಾವಾಹಯಾಮಿ ಓಂ ಭವರ್ಯಜ್ಞಾಂಕಮಾವಾಹಯಾಮಿ ಓಂ ಸುಪರಿಂದಮಾವಾಹಯಾಮಿ
ओम भूर्भुवस्वश्चन्द्रमावाहयामि सोमस्य इदमासनं ब्रह्मणे नमः सर्वोपचारान् समर्पयामि सोमाय नमः सर्वोपचारान् समर्पयामि ब्रह्मन् प्रोक्षिष्यामि प्रोक्षयज्ञं देवतावर्धयित्पन्नाकस्य पृष्ठे यजमानस्तु सप्तर्षीणागं सुहृदां यत्रलोकस्तत्रेमं यज्ञं यजमानं च धेः ओम प्रोक्ष्य सोम प्रोक्षिष्यामि प्रोक्षयज्ञं देवतावर्धयित्पन्नाकस्य पृष्ठे यजमानस्तु सप्तर्षीणागं सुहृदां यत्रलोकस्तत्रेमं यज्ञं यजमानं च धेः ओम प्रोक्ष्य पवित्रे स्तो वैष्णव्ये स्तो जिग्नये स्तो वायुभूते स्तो विष्णोर्मनसा भूते स्तो जिग्नस्य पावनेस्तः परुषरस पवित्रे स्तो वैष्णव्यो देवसविदप्रसमपनात्वच्छद्रेण पवित्रेण वधो सूर्यस्य रश्मिभिरापो देवीरग्रे भवो अग्रे गवोग्रयमं यज्ञं न यदाग्रे यज्ञपतिन्दत्त युष्मानिन्द्रो वृणीतपुत्रदूर्ये यूयमिन्द्रमवृणीर्धं वृत्रदूर्ये प्रोक्षितास्था विष्णुमावाहयामि महाविष्णुमावाहयामि सदा विष्णुमावाहयामि व्यापिनारायणमावाहयामि ब्रह्मण्णमप्रणेष्यामि यजमानवादं यच्छा मानस्त सप्तर्षीणागं सुहृदां यत्र लोकस्तत्रेमं यज्ञं यजमानं च धेः ओम प्रणया सोमाव प्रणेष्यामि यजमानवाचं यच्छा प्रणय यज्ञं देवतावर्धयित्पन्नाकस्य पृष्ठे यजमानस्त सप्तर्षीणागं सुहृदां यत्र लोकस्तत्रेमं यज्ञं यजमानं च धेः ओम प्रणया प्रजापतिमावाहयामि इन्द्रमावाहयामि अग्निमावाहयामि सोममावाहयामि अग्निमावाहयामि सोममावाहयामि अग्निशोमावाहयामि प्रजापतिमावाहयामि ब्रह्माणमावाहयामि इन्द्रमावाहयामि वसूनावाहयामि मरुतावाहयामि रुद्राणावाहयामि आपावोपस्पृश्य श्रीमहाविष्णुमावाहयामि बृहत्पतिमावाहयामि मित्रमावाहयामि वरुणमावाहयामि आदित्यानावाहयामि अश्विनावाहयामि पूषणमावाहयामि कक्षमावाहयामि कक्षदेवतसममावाहयामि औपासनयज्ञमावाहयामि विश्वान् देवानावाहयामि सर्वदेवानावाहयामि आज्यभागे प्रजापतिरिष्टनिर्वामि ब्रह्मणेरिष्टनिर्वामि इन्द्रायरिष्टनिर्वामि अग्नयेरिष्टनिर्वामि सोमायरिष्टनिर्वामि अग्नयेरिष्टनिर्वामि सोमायरिष्टनिर्वामि अग्निशोमाभ्यां रिष्टनिर्वामि प्रजापतिरिष्टनिर्वामि ब्रह्मणेरिष्टनिर्वामि इन्द्रायरिष्टनिर्वामि वसुभ्योरिष्टनिर्वामि मरुद्भ्योरिष्टनिर्वामि रुद्रेभ्योरिष्टं निर्ववामि अपवपस्पृश्य श्रीमहाविष्णवेरिष्टं निर्ववामि बृहत्प्रजेरिष्टं निर्ववामि मित्रागिरिष्टं निर्ववामि वरुणागिरिष्टं निर्ववामि आदित्येभ्योरिष्टं निर्ववामि अश्विभ्यामिष्टं निर्ववामि पूष्णेरिष्टं निर्ववामि कक्षागिरिष्टं निर्ववामि कक्षदेवता सोमागिरिष्टं निर्ववामि औपासनयज्ञागिरिष्टं निर्ववामि यज्ञदेवता विश्वेभ्यो देवेभ्योरिष्टं निर्ववामि सर्वदेवेभ्योरिष्टं निर्ववामि आद्यं तृप्यथिसृजामि चरं तृप्यथिसृजामि अग्ने द्योतिरसि समितिः स्वाहा अमृतामसि वारुणमसि अन्तरितकं रक्षो अन्तरिता अनातयः प्रत्युष्टकं रक्ष प्रत्युष्टा अनातयः चित्तदिस्थापनात् तच्छिद्रेण पवित्रेण वधो सूर्यस्य रश्मिभिः स्वाहा वाक्पतिस्थापनात् तच्छिद्रेण पवित्रेण वधो सूर्यस्य रश्मिभिः स्वाहा देवस्वादिस्थापनात् तच्छिद्रेण पवित्रेण वधो सूर्यस्य रश्मिभिः स्वाहा करसम्पूर्णावासमिधो गृहीत्वा मूलाग्राभ्यां कृतं स्पर्शयित्वाभ्यर्च्य अक्षत आज्य चरुभिः इमामे अग्निष्टकाधेनवः सन्त्वेकाच शतं च सहस्रं च आयतं च नियतं च प्रयतं च अर्पतं च निर्पतं च समत्रश्च मध्यं च अन्तश्च परार्तश्च इमामे अग्निष्टकाधेनवः सन्त् इन्द्राय नमः अग्नये नमः यमाय नमः निरुदये नमः वरुणाय नमः वायवे नमः कुबेराय नमः ईशानाय नमः अग्नये नमः जातवेदसे नमः सहोजसे नमः जराप्रभवे नमः विसर्पणे नमः वैश्वानराय नमः जातवेदसे नमः अदितेन मन्यस्व अनुमतेन मन्यस्व सरस्वतेन मन्यस्व देवसविदप्रसुवा षष्टिशतसहस्राण्यगितमक्षयमर्पुतमानज अयन्त यत्न आत्मा जातवेदस्तेनेत्यस्ववर्तस्वजेतवर्तगिदास्मान् प्रजगा पशुभिर्ब्रह्मवर्चसेनान्नाद्येन समेधाय स्वाहा वायुव्यादाग्नेयान्तं प्रजापतये स्वाहा नैऋत्यादीशानान्तं इन्द्राय स्वाहा अग्नये स्वाहा सोमाय स्वाहा अग्निशोमाभ्याग स्वाहा प्रजापतये स्वाहा ब्रह्मणे स्वाहा इन्द्राय स्वाहा वसुभ्य स्वाहा मरुभ्य स्वाहा रुद्रेभ्य स्वाहा आपावोपस्पृश्य श्री महाविष्णवे स्वाहा बृहस्पतये स्वाहा मित्राय स्वाहा वरुणाय स्वाहा आदित्येभ्य स्वाहा शुभ्याग स्वाहा पूष्णे स्वाहा कक्षाय स्वाहा कक्षदेवता सोमाय स्वाहा औपासनयज्ञाय स्वाहा यज्ञदेवता विश्वेभ्यो देवेभ्य स्वाहा सर्वदेवेभ्य स्वाहा द्रव्याभिकार्या ओं भू स्वाहा ओं भव स्वाहा ओं सुभ स्वाहा ओं भूर्भुव सुभ स्वाहा अदितेन्ममग्रस्ताः अनुमतेन्ममग्रस्ताः सरस्वतेन्ममग्रस्ताः देवसमिदप्रासामीः अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रीपदे पुरुषोत्तमस्य श्रीमदखिलाण्डकोटिब्रह्माण्डनायकस्य श्रीभूनिलासमेत श्रीनिवासस्वामिनः
వైవాహిక మహోత్సవాక్యక్రమణి ఔపాసనాగ్ను ఆఘారాంతే స్వరమంత్ర అక్షర క్రియా దోష ప్రాయశ్చిత్తార్థమతో దేవాది షట్వైష్ణవహోమం హోష్యే అదితేన మన్యస్వ అనుమదేన మన్యస్వ సరస్వతేన మన్యస్వ దేవసమిత ప్రసుమ ఓం అతో దేవా అవంతనో యతో విష్ణుర్విచక్రమే పృథివ్యా సప్తధామభి స్వాహా ఇదం విష్ణుర్విచక్రమే త్రేధానదధేపదం సమూఢమస్య భాగం సురే స్వాహా త్రీణి పదా విచక్రమే విష్ణుర్గోపాదాభ్యః తదో ధర్మాణి ధారయన్ స్వాహా విష్ణోః కర్మాణి పశ్యతగదో వ్రతాని పుష్పశే ఇంద్రస్యగిత్యస్సఖా స్వాహా తద్విష్ణోః పరమం పదకం సదా పశ్యంతి సూర్యః దిమేవ చక్షురాతరగ్ స్వాహా తద్విప్రాసోపి పుణ్యమో జాగ్రవాగం సస్సమింధరే విష్ణోర్యత్రమం పదగ్ స్వాహా ఓం భూ స్వాహా ఓం భవ స్వాహా ఓం శుభ స్వాహా ఓం భూర్భవ శుభ స్వాహా అదితేన్మమగ్స్తాః అనుమదేన్మమగ్స్తాః సరస్వతేన్మమగ్స్తాః దేవసమిద ప్రాసామిః. అతడు లక్ష్మీకాంతుడన్నియు నొసగుగాక అతడు లక్ష్మీకాంతుడన్నియు నొసగుగాక ఇతరుల వేడుకొంటేనేమి గలదు అతడు లక్ష్మీకాంతుడన్నియు నొసగుగాక ఇతరుల వేడుకొంటేనేమి గలదు అతడు లక్ష్మీకాంతుడన్నియు నొసగుగాక మోదముతో నొకమాని మొదల బోసిన నీరు పాదుకొని కొనకెక్కి ఫలించుగాక మోదముతో నొకమాని మొదల పోసిన నీరు పాదుకొని కొనకెక్కి ఫలించుగాక ఆదిమూలమగు హరి ఆతుమ సేవించక ఆదిమూలమగు హరి ఆతుమ సేవించక ఏ దైవములగన్నానేమి సెలవు అతడు లక్ష్మీకాంతుడన్నియు నొసగుగాక ఇతరుల వేడుకొంటేనేమి గలదు అతడు లక్ష్మీకాంతుడన్నియు నొసగుగాక తల్లి భుజించిన వెల్ల తగు గర్భము శిశువుకు ఎల్లగాగ పరిణామమిచ్చుగాక తల్లి భుజించిన వెల్ల తగు గర్భము శిశువుకు ఎల్లగాగ పరిణామమిచ్చుగాక ఉల్లము లోపలి హరికొసగని పూజలెల్లా ఉల్లము లోపలి హరికొసగని పూజలెల్లా వెళ్ళి చింతపంటి వల్లే వృధా వృధా అతడు లక్ష్మీకాంతుడన్నియు నొసగుగాక ఇతరుల వేడుకొంటేనేమి గలదు అతడు లక్ష్మీకాంతుడన్నియు నొసగుగాక
विष्णसे नमः। अथ भगवतो महापुरुषस्य श्रीमदादिनारायणस्य अचिन्त्यापरिमितशक्त्या भ्रियमाणस्य महाजलोकस्य मध्ये परिभ्रममाणानामनेककोटिब्रह्माण्डानां एकदमे पृथिव्यप्तेजो वायुव्याकाश अहङ्कारमहदव्यक्ताख्यसप्तावरणैरावृते अस्मिन् महदिब्रह्माण्डे आधारशक्ति श्रीवराहकूर्मानन्ताष्टदिक्कजो परिप्रतिष्ठितानां अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पातालाख्य सप्तलोकानां ऊर्ध्वभागे भूलोके भुवर्लोक सुवर्लोक महर्लोक जनोलोक तपोलोक सत्यलोकाख्य षल्लोकानाम् अथो भागे महानालायमानस्य फणिराजस्य शेषस्य सहस्रफणामणिमण्डलमण्डिते ऐरावतपुण्डरीकवामनकुमुदाञ्जनपुष्पदन्तसार्वभौम सुप्रदीकाख्य अष्टदिक्तन्ति शुण्डादण्डोत्तम्भिदे अमरावदे तेजोमदे संयमने रक्षोपदे सिन्धुपदे गन्धवत्यलकापदे यशोपदेत्यष्टदेवपुने विराजते इन्द्राग्नियमनिर्दिवर्णवायुकुमेर ईशानाख्य अष्टलोकपालकपरिपालिते लोकालोकाचलबलगिते लवणेक्षुसुरासर्पितक्षेरसुप्तोदकाख्य सप्तार्णवपरिवृते जम्भूप्लक्ष कुशक्रौञ्च शाकशाल्मलिपुष्पराख्य सप्तद्वीपद्वीपिते माहेन्द्रमलय सख्य अदृक्षद्विन्ध्यवारयात्राख्य सप्तकुलपर्वत विराजिते भारतकिम्पुरुषहारीरावतभद्रास्वकेतुकमालक हिरण्यकरमणककुरुवर्षाख्य नववर्षाणां मध्ये भरतवर्षे इन्द्रकशेरुदाम्रकभस्ति पुन्नाकगन्धर्व सौम्यवर्णभरदाख्य नवखण्डानां मध्ये भरतखण्डे मम अनेकजन्मसु यः जन्म निचायेतत् क्षणपर्यन्तं बाल्ययौवनकौमारवार्धकेशुरहसि प्रकाशे च आवृत्त अनावृत्त महापातकादि समस्त दुरितक्षयार्धं दश पूर्वेषां दशापरेषां मध्वंस्यानां मातृवंस्यानां सर्वेषां पितॄणां कुम्भीपाकलोहितधामा तपसङ्घातकालसूत्रादि विविधेभ्यो महाघोरेभ्यो नरकेभ्यः उत्तीर्य तले सूर्यमण्डलपर्यन्तं कृतराशेर्वर्षसहस्रापशाने एकैकतरापकर्षणक्रमेण सर्वरास्यपकर्षणसंहितकाले श्रीहरिलोके निवाससित्यर्थं त्रिगुणीकृत अग्निष्टोम अतिरात्राप्तोर्यामशान्तपनवाजपेयपौण्डरीकाश्वमेधाधि शतकृतपुण्यफलावाप्यर्थम् आमोदप्रमोदसम्मोदवैकुण्ठाख्यलोकेषु सालोक्य सामीप्य सारूप्य सायुज्य पदमिति चतुर्विध मोक्षफलसित्यर्थम् अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रियपदे पुरुषोत्तमस्य श्रीमदखिलाण्डकोटि ब्रह्माण्डनायकस्य परव्यूह विभव अन्तर्यामि अर्चापदारस्वरूपस्य श्री भूनीलासमेत श्री श्रीनिवास स्वामिनः श्री विखनोमणीन्द्रमदानसारभिर्भृक्वादिभिर्मन्वादिभिर्वसिष्ठादिभिः दिव्य महर्षिभिः रिक्तगुह्यधर्मपुराण इतिहासकल्पोक्त सकलफलावाप्यर्थं कन्यादानं करिष्ये। ओम अस्य श्रीमदादिनारायणस्य अनेककोटिब्रह्माण्डनायकस्य अनन्तकल्याणगुणगणगाम्भीर्यस्य दिव्यमङ्गलविग्रहस्य शङ्खचक्रशार्ङ्गकौमोदकी नन्दकस्य श्रीमतो वैकुण्ठनायकस्य श्रीमद्वैखानस भगवतशास्त्रोक्तमार्गेण आङ्गीरसभारहस्पत्य भारद्वाजत्रयारुषेयप्रवरान्वित भारद्वाजगोत्रोद्भवस्य परव्यूह विभव अन्तर्यामि अर्चावताररूपस्य श्रीमहाविष्णोः परब्रह्मणो नप्त्रे आङ्गीरसभारहस्पत्य भारद्वाजत्रयारुषेयप्रवरान्वित भारद्वाजगोत्रोद्भवस्य जगत्कारणभूषस्य मूलप्रकृते स्वकीयमानस्य त्रिगुणात्मकस्य गुणत्रयकर्मणोऽख्यातिवशात् उत्पत्तिस्थितिलयकारणभूषस्य श्रीमहाविष्णोः परवासुदेवशर्मणः पौत्राय आङ्गीरसभारहस्पत्य भारद्वाजत्रयारुषेयप्रवरान्वित भारद्वाजगोत्रोद्भवस्य समस्तदेवता निकुटमकुटमणिगणविजृम्भितपादारविन्दस्य श्रीमहाविष्णोः आदिनारायणशर्मणः पुत्राय आङ्गीरसभारहस्पत्य भारद्वाजत्रयारुषेयप्रवरान्वित भारद्वाजगोत्रोद्भवाय भक्तलोकपरिपालनाय किरीटहारकेयूर दिव्याभरणभूषिताय दिव्यपीताम्बरधराय दिव्यबाल्योभिशोभिताय निजावताराय स्वर्णगरुडवाहनारूढाय अचिन्त्यदिव्याद्भुतनित्ययौवनस्वाभावलावण्य तेजोरत्नाकराय अखिलशाखाध्यायिनौ श्रवणनक्षत्रे मकररासौ जाताय श्री श्रीनिवासपरब्रह्मणे वराय ऋग्यजस्सामाधर्मणसकलवेदाध्यायिने भार्गवत्स्यमण आप्नमान उर्ववेदलमञ्जारुषेयप्रवरान्वित भार्गवसगोत्रोद्भवीं सर्वालङ्कारवतीं सर्वाङ्गनासम्मोहनसंसेवितपादारविन्दां श्रीमहाविष्णोः वक्षस्थलनिवासिनीं अयोनिजां भृगोः सङ्कल्पतनयाम् उत्तरफल्गुनीनक्षत्रे कन्यारासौ जातायां श्रीदेवीनाम्नीमिमां कन्यां दास्यामि। ऋग्यजस्सामाधर्मणसकलवेदाध्यायिनीं काश्यप आवत्सारणी ध्रुवत्रयारुषेयप्रवरान्वित
ಸರ್ವಾಭರಣವರಾನ್ವಿತ ಕಾಶ್ಯಪಸಗೋತ್ರೋದ್ಭವೀಂ ಸರ್ವಾಲಂಕಾರಪತೀಂ ಸರ್ವಾಂಗನಾ ಸಂಮೋಹನ ಸಂಸೀಮಿತ ಪಾದಾರವಿಂದಾಂ ಶ್ರೀ ಮಹಾವಿಷ್ಣೋಃ ಅತ್ಯಂತ ಮನೋಹರೀಂ ಅತ್ಯಂತ ಸೌಂದರ್ಯವತೀಂ ಬಹು ಶ್ಯಾಮಲಾಂಗೀಂ ಕಶ್ಯಪ ಪ್ರಜಾಪತೇಃ ಸಂಕಲ್ಪತನಯಾಂ ರೇವತಿ ನಕ್ಷತ್ರೇ ಮೀನರಾಶೌ ಜಾತಾಯಾಂ ಶ್ರೀ ಭೂದೇವೀನಾಂನೀಮಿಮಾಂ ಕನ್ಯಾಂ ದಾಸ್ಯಾಮಿ ಕನ್ಯಾಂ ಕನಕ ಸಂಪನ್ನಾಂ ಕನಕಾಭರಣೈರ್ಯುತಾಂ ದಾಸ್ಯಾಮಿ ವಿಷ್ಣವೇ ತುಭ್ಯಂ ಬ್ರಹ್ಮಲೋಕಜಿಗೀರ್ಷಯ ಕನ್ಯಾಂ ಸಾಲಂಕೃತಾಂ ಸಾಧ್ವೀಂ ಸುಶೀಲಾಯ ಸುಮೇತಸೇತ್ ಪ್ರಯತೋಹಂ ಪ್ರಯಚ್ಛಾಮಿ ಧರ್ಮಕಾಮಾರ್ಥಸಿದ್ಧಯೇ ವಿಶ್ವಂಭರಾ ಸರ್ವಭೂತಾ ಸಾಕ್ಷಿಣ್ಯಃ ಸರ್ವದೇವತಾಃ ಇಮಾಂ ಕನ್ಯಾಂ ಪ್ರದಾಸ್ಯಾಮಿ ಪ್ರೀಣಾತು ಕಮಲಾಪತಿಃ ಕನ್ಯಾದಾನ ಮುಹೂರ್ತ ಸುಮುಹೂರ್ತ ಅಸ್ತು. ಅದು ಪರಮಾತ್ಮ ನಿರ್ಮಿತವಾದದ್ದು. ಆ ನಿಯಮಗಳನ್ನು ಅತಿಕ್ರಮಿಸುವವರ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಾದಾಗ ಲೋಕದಲ್ಲಿ ಜನರು ಜೀವಿಸುವುದಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂತಹ ಅನುಕೂಲ್ಯತೆಗಳು ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತವೆ. ನಾನಾ ವಿಧವಾದಂತಹ ಕಷ್ಟಗಳು ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತವೆ. ಅಂತಹ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ನಿವಾರಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ ಪರಮಾತ್ಮ ತನ್ನ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ತೇಜಸ್ಸಿನ ಒಂದು ಅಂಶವನ್ನು ಲೋಕದಲ್ಲಿ ತೆರೆದುಕೊಂಡು ಆ ಧರ್ಮವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸುತ್ತಾನೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಧರ್ಮ ಸಂಸ್ಥಾಪನೆಯ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಪರಮಾತ್ಮ ನಿರಂತರವಾಗಿ ತನ್ನನ್ನು ತಾನು ತೊಡಗಿಸಿಕೊಳ್ಳಿರುವುದನ್ನು ನಾವು ಕಾಣಬಹುದಾಗಿದೆ. ಯಾರು ಧರ್ಮ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತಾರೆಯೋ ಅಂಥವರನ್ನು ಪರಮಾತ್ಮ ರಕ್ಷಿಸುತ್ತಾನೆ ಎನ್ನುವುದು ತಾತ್ಪರ್ಯ. ಧರ್ಮವನ್ನು ಆಶ್ರಯಿಸಿ ನಿಂತವರನ್ನು ರಕ್ಷಿಸುವುದೇ ಪರಮಾತ್ಮ ತನ್ನ ಕರ್ತವ್ಯವೆಂದು ಭಾವಿಸಿದ್ದಾನೆ. ಕೌರವರು ಪಾಂಡವರು ಕೃಷ್ಣನಿಗೆ ಸಮಾನವಾದಂತಹ ಬಂಧುತ್ವದಲ್ಲಿದ್ದರೂ ಕೌರವರನ್ನು ಕೈಬಿಟ್ಟು ಪಾಂಡವರನ್ನು ಕೈ ಹಿಡಿದ. ಪರಮಾತ್ಮ ಕೈ ಹಿಡಿದ ನಂತರ ಸಮಸ್ತವಾದಂತಹ ಶುಭಗಳು ಕೂಡ ಉಂಟಾಗುತ್ತವೆ. ಎಂತಹ ಕಷ್ಟಗಳು ಆಗಮಿಸಿದರೂ ಅವುಗಳು ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ದೂರವಾಗುತ್ತವೆ. ಯುಧಿಷ್ಠಿರನು ರಾಜಸೂಯಾಗದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಹೇಳಿದಂತಹ ಒಂದು ಮಾತು ಅತ್ಯಂತ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು. ಪರಮಾತ್ಮನ ಅನುಗ್ರಹವೇ ಇದ್ದರೆ ಅಸಾಧ್ಯವೂ ಸುಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತದೆ. ಸಫಲಃ ಕೃಷ್ಣ ಸಂಕಲ್ಪಃ ಸಿದ್ಧಿಶ್ಚ ನಿಹತಾ ಮಮ ಯಸ್ಯ ಮೇ ತ್ವಂ ಹೃಷೀಕೇಶ ಯಥೇಪ್ಸಿತಮುಪಸ್ಥಿತಃ. ಕೃಷ್ಣ, ನೀವು ನನ್ನ ಜೊತೆಗಿದ್ದದ್ದೇ ಆದರೆ ಎಲ್ಲ ಸಂಕಲ್ಪಗಳು ಸಫಲವಾಗುತ್ತವೆ, ಎಲ್ಲ ಸಿದ್ಧಿಗಳು ಕೂಡ ಪ್ರಾಪ್ತವಾಗುತ್ತವೆ. ಅಷ್ಟಲ್ಲದೆ ಋಷಿಕೇಶನಾದಂತಹ ಪರಮಾತ್ಮನು ಒದಗಿ ಬರುತ್ತಿರುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಕಲವೂ ಶುಭದಾಯಕವಾಗಿರುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದಾಗಿ ಪರಮಾತ್ಮ ನಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಉಳಿದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಗೌಣವಾಗುತ್ತವೆ. ಆದ್ದರಿಂದಲೇ ಮಹಾಭಾರತ ಯುದ್ಧದ ಸಹಾಯವನ್ನು ಕೇಳಲು ಹೋದಂತಹ ಅರ್ಜುನನು ಕೃಷ್ಣನೊಬ್ಬನೇ ತಮಗೆ ಸಾಕು, ವಿಸ್ತಾರವಾದಂತಹ ಸೈನ್ಯದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ ಎಂದು ಭಾವಿಸಿ ಕೃಷ್ಣನನ್ನು ಮಾತ್ರವೇ ತಾನು ಕೋರುವುದಾಗಿ ಹೇಳಿದ. ಕೌರವನು ಕೃಷ್ಣನನ್ನು ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿಯಂತೆ ನೋಡಿದ. ಸೈನ್ಯವನ್ನು ಸೈನ್ಯದಂತೆ ಆಯುಧೋಪೇತರಾಗಿರುವಂತಹ ವೀರರು ಶೂರರು ಇದ್ದರೆ ಜಯ ಸುಲಭವೆಂದು ಭಾವಿಸಿದಂತಹ ದುರ್ಯೋಧನ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ನಾರಾಯಣ ಸೇನೆಯನ್ನು ಕೊಂಡೊಯ್ದ. ಆ ಸೇನೆಯನ್ನು ಕೊಂಡೊಯ್ದರೂ ಕೂಡ ಸಾಫಲ್ಯವು ಪೂರ್ಣವಾಗಿ ಪ್ರಾಪ್ತವಾಗಲಿಲ್ಲ. ಯಾವ ಪರಮಾತ್ಮನ ದಯೆಯೊಂದಿದ್ದರೆ ಸಮಸ್ತ ಕುರುಕ್ಷೇತ್ರವೂ ಕೂಡ
ಧರ್ಮಕ್ಷೇತ್ರವಾಗುತ್ತದೆಯೋ, ಯಾವ ಪರಮಾತ್ಮನ ಅನುಗ್ರಹವಿದ್ದರೆ ಅಸಾಧ್ಯವೂ ಸುಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತದೆಯೋ, ಯಾವ ಪರಮಾತ್ಮನ ಅನುಗ್ರಹವೇ ಇದ್ದರೆ ಸಾಯಂಕಾಲವಾಗದೇ ಇದ್ದರೂ ಸೂರ್ಯಾಸ್ತಮಯವಾಗುತ್ತದೆ. ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ಅಸಾಧಾರಣವಾದ ವೈಭವಗಳನ್ನು ಮಹಾಭಾರತದಲ್ಲಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಅವತಾರದಲ್ಲಿಯೇ ನಾವು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಕಾಣಬಹುದಾಗಿದೆ. ಸಮಸ್ತ ಲೋಕಗಳಿಗೆ ಲೀಲಾವಿಗ್ರಹನಾಗಿ ಕಾಣುತ್ತಿರುವಂತಹ ವೆಂಕಟೇಶ್ವರನು ತನ್ನ ನಿತ್ಯವಾದಂತಹ ವಿಭೂತಿಯಿಂದ, ತನ್ನ ನಿತ್ಯವಾದ ಲೀಲೆಗಳಿಂದ ಭಗವದ್ ಅನುಗ್ರಹದ ಹೊಳೆಯನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ ಪ್ರವಹಿಸುವಂತಹ ಪರಮಾತ್ಮ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಶುಭವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಲಿ. ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆಯ ಸಮಯ ಸನ್ನಿಹಿತವಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮಂಗಳಕರವಾದಂಥ ದೃಶ್ಯಾವಳಿ ಸಮಸ್ತ ಭಕ್ತರಿಗೂ ಶುಭವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಲಿ. ಸಮಸ್ತ ಲೋಕವೂ ಶುಭಕರವಾಗಿರಲಿ. ಇದೀಗ ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆಯ ಮಂಗಳವಾದ್ಯ ಮೊಳಗುತ್ತದೆ. ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆಯನ್ನು ಪ್ರಜಾಪತಿ ಸೋಮಗುಂ ರಾಜಾ ನಮಸೃಜತ ತಂತ್ರಯೋ ವೇದ ಅನ್ವಸೃಜ್ಯಂತ ಪಾನಹಸ್ತೆ ಕುರುತ ಅಧಃ ಸೀತಾ ಸಾವಿತ್ರೀ ಮಾಂಗಲ್ಯಂ ತಂತುನಾನೇನ ಲೋಕರಕ್ಷಕ ಹೇತವೇ ಕಂಠೆ ಬಧ್ನಾಮಿ ಸುಭಗೆ ಸಾಜೀವ ಶರದಶತಂ. ಶ್ರೀದೇವ್ಯೈ ನಮಃ. ಮಾಂಗಲ್ಯಧಾರಣ ಮುಹೂರ್ತ ಸುಮುಹೂರ್ತ ಅಸ್ತು. ಓಂ ಪ್ರಜಾಪತಿ ಸೋಮಗುಂ ರಾಜಾ ನಮಸೃಜತ ತಂತ್ರಯೋ ವೇದ ಅನ್ವಸೃಜ್ಯಂತ ತಾನ ಹಸ್ತೆ ಕುರುತ ಅಧಃ ಸೀತಾ ಸಾವಿತ್ರೀ ಮಾಂಗಲ್ಯಂ ತಂತುನಾನೇನ ಲೋಕರಕ್ಷಕ ಹೇತವೇ ಕಂಠೆ ಬಧ್ನಾಮಿ ಸುಭಗೆ ರಕ್ಷಧ್ವಂ ಭುವನತ್ರಯಂ. ಭೂದೇವ್ಯೈ ನಮಃ. ಮಾಂಗಲ್ಯಧಾರಣ ಮುಹೂರ್ತ ಸುಮುಹೂರ್ತ ಅಸ್ತು. చూచి చూచి మీ పెండికి సోవాన పాడి ముగాక మీ చేతలిట్టివని మేమెంచగలమా. చూచి చూచి మీ పెండికి సోవాన పాడి ముగాక మీ చేతలిట్టివని మేమెంచగలమా.
श्रीमतखिलाण्डकोटिब्रह्माण्डनायकस्य श्री भूनिलासमेत श्रीनिवास स्वामिनः वैवाहिक महोत्सवाख्यंजकर्मणि औपासनाग्नो प्रधान होमं होष्ये अदितेन मन्यस्व अनुमतेन मन्यस्व सरस्वतेन मन्यस्व देवसमित प्रसुभा ओम अग्निदेत प्रथमो देवतानागं सोऽस्य प्रजामञ्चतमृत्यभाषात् तदयकं राजावरणो न मन्यतां यथे यक्स्त्रे पौत्रमकन्नरोधात् स्वाहा इमं मे वरुणस्वदेहमत्याजवरणय तामवस्य राजके स्वाहा तत्त्वायामि ब्रह्मणा वन्दमानसदाशास्ते गिरमानो हविर्भिः अहेडमानो वरणे हवोदृशकं समान आयुप्रमोषि स्वाहा तन्नो अग्ने वृणस्य विद्वान् देवस्य हेणो वजासतिष्ठाः यजुष्टो बन्धितमस्सोषडानो विश्वान् द्वेषागं सिप्रममध्यस्मत् स्वाहा सत्वन्नो अग्ने मम भवोदेनेतिष्ठो अस्यावशतो व्यष्टौ अवयक्षुणो वर्णकमृडानो वेहिमृडीककं सहवो नयेति स्वाहा त्वमग्ने अजास्यजासन्मनसा हितः अजासनहव्यमोहिते यानो देहिमहेषडक् स्वाहा ॐ भू स्वाहा ॐ भव स्वाहा ॐ सुभ स्वाहा ओम भूर्भुवस्सुवः स्वाहा अदितेन्वमग्रस्ताः अनुमतेन्वमग्रस्ताः सरस्वतेन्वमग्रस्ताः देवसमितप्रासामीः अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रीपदे पुरुषोत्तमस्य श्रीमदखिलाण्डकोटिब्रह्माण्डनायकस्य श्री भूनिलासमेत श्रीनिवास स्वामिनः वैवाहिक महोत्सवाख्यंजकर्मणि औपासनाग्नो लाजहोमं होष्ये अदितेन मन्यस्व अनुमतेन मन्यस्व सरस्वतेन मन्यस्व देवसमितः प्रसुभा इमान् लाजानामित्यभिघार्या ओम इमान् लाजानावपामि समृद्धिकरणान् मम तुभ्यं च संवदनां तदग्निरनुमन्यताम् ययन्नार्युपभ्रूतेऽग्नौ लाजानावपन्ते दीर्घायुरस्तु मे पतिरेधन्ताम् ज्ञातयो मम स्वाहा उदायुषास्त्वायुषो दोषधेनागुं रसेनोत्पद्यन्यस्य सुष्मेनोधस्ताममृतागुम् अनु विश्वाबुधत्वया वयन्धारा बुदन्या इवा अतिगाहे महिद्विषः इमान् लाजानावपामि समृद्धिकरणान् मम तुभ्यं च संवदनां तदग्निरनुमन्यताम् ययन्नार्युपभ्रूतेऽग्नौ लाजानावपन्ति दीर्घायुरस्तु मे पतिरेधन्ताम् ज्ञातयो मम स्वाहा उदायुषा स्वायुषो दोषधेनागुं रसेनोत्पद्यन्यस्य सुष्मेनोधस्ताममृतागुम् अनु विश्वाबुधत्वया वयन्धारा बुदन्या इव अतिगाहे महिद्विषः ओम भू स्वाहा ओम भव स्वाहा ओम सुभ स्वाहा ओम भूर्भुवस्सुवः स्वाहा अदितेन्वमग्रस्ताः अनुमतेन्वमग्रस्ताः सरस्वतेन्वमग्रस्ताः देवसमितप्रासामीः अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रीपदे पुरुषोत्तमस्य श्रीमदखिलाण्डकोटि ब्रह्माण्डनायकस्य श्री भूनिलासमेत श्रीनिवास स्वामिनः वैवाहिक महोत्सवाख्यंजकर्मणि औपासनाग्नो सर्वप्रायश्चित्तार्थम् अतो देवादशत्वैष्टमहोमं होष्ये अदितेन मन्यस्व अनुमतेन मन्यस्व सरस्वतेन मन्यस्व देवसमितः प्रसुभा ओम अतो देवा अवन्तनो यतो विष्णुर्विचक्रमे पृथिव्याः सप्तधामभिः स्वाहा इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधा नदधेपदं समूढमस्य भागं सुरे स्वाहा त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपादाभ्यः ततो धर्माणि धारयन् स्वाहा विष्णोः कर्माणि पश्यतगतो वृदानि पुष्पशे इन्द्रस्य गित्यस्य घा स्वाहा तद्विष्णोः परमं पदकं सदा पश्यन्ति सूरयः दिमेव चक्षुणादर स्वाहा तद्विप्रासो पंचमोजा कृपागं सस्यमिन्धरे विष्णोर्यत्र मम पदक स्वाहा ओम भू स्वाहा ओम भव स्वाहा ओम सुभ स्वाहा ओम भूर्भुवस्सुवः स्वाहा अदितेन्वमग्रस्ताः अनुमतेन्वमग्रस्ताः सरस्वतेन्वमग्रस्ताः देवसमितप्रासामीः अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रीपदे पुरुषोत्तमस्य श्रीमदखिलाण्डकोटि ब्रह्माण्डनायकस्य श्री भूनिलासमेत श्रीनिवास स्वामिनः वैवाहिक महोत्सवाख्यंजकर्मणि औपासनाग्नो कर्मसात्पुण्यार्थम् उपरिष्टादन्तहोमं होष्ये अदितेन मन्यस्व अनुमतेन मन्यस्व सरस्वतेन मन्यस्व देवसमितः प्रसुभा यदस्य कर्मणोत्तरेदं यद्वान्योनमिहाकरम् अग्निश्चस्विष्टकृतान् सर्वकृष्टकं सुहृदं करोतु स्वाहा अग्नये स्विष्टकृते दुहृदाहुतेनां कामानागं समर्थगित्रे स्वाहा अग्नये स्वाहा अग्नये नादाय स्वाहा अग्नये नमदये स्वाहा प्रजापतये स्वाहा इंद्राय स्वाहा विश्वेभ्यो देवेभ्य स्वाहा सर्वाभ्यो देवताभ्य स्वाहा सर्वत्रैवादिष्टकं सर्वत्रैवानादिष्टं देवतमस्मै स्वाहा अग्नये स्पष्टकृते स्वाहा वास्तुपते
नमो वास्तुपतये स्वाहा जन्म आत्मनो मिन्दाभूतग्निस्तत्पुनरः जातवेदाविदर्शन स्वाहा पुनरग्निश्चक्षुर्धातुरेन्द्रो बृहत्पतिः पुनर्मे अस्मिनायुवं चक्षुराधत्तमक्षो स्वाहा इष्टेभ्य स्वाहा वषडनिष्टेभ्य स्वाहा भेषदन्तरिक्षै स्वाहा कृत्यै स्वाहा दौराध्यै स्वाहा दैवीभ्य स्वाहा तनूभ्य स्वाहा अर्ध्यै स्वाहा समृद्ध्यै स्वाहा सर्वसमृद्ध्यै स्वाहा येधोऽस्येतशेमहि स्वाहा समितशतेजोषितेजो मयधेः स्वाहा यमस्य धीमहि मृत्योर्मे बाहि स्वाहा सूर्यस्य धीमहि चक्षुर्मे बाहि स्वाहा सोमस्य धीमहि चित्तं मे बाहि स्वाहा वायोर्धीमहि प्राणान्मे बाहि स्वाहा ब्रह्मणो धीमहि बुद्धिं मे बाहि स्वाहा सप्तदे अग्ने समितः सप्तरिक्मा सप्तऋषिः सप्तधाम प्रजानि सप्तहोत्रा सप्तधात्मा यजन्ति सप्तयो नीरापणस्वा कृतेन स्वाहा तथान विद्वान् निष्टुभृतेन पूर्णमाहुतिं जुहोमि मनसा प्रजापतये स्वाहा अग्निर्भुक्तं वेदिर्भुक्तं ज्योर्भुक्तं पृथ्वी भुक्तं वोषाधि वनस्पतिगन्धर्वाप्सुतश्चैव भुक्तम् अग्निर्जेनं वेदिर्जेनं ज्योर्जेनं पृथ्वी जीर्णं वोषाधि वनस्पतिगन्धर्वाप्सरसश्चैव जीर्णं समन्दाम्बरिहरहविषा घृतेन समादित्येन वसुभिः सम्मरुद्भिः समिन्द्रेण विश्वेभिर्देवेभिरुतां दिव्यं नभो गच्छतु यत्स्वाहा आद्यशेषम् इंद्राय जहामि स्वाहा अग्निस्तृप्यतो वेदस्तृप्यतो ज्योस्तृप्यतो पृथिवीतृप्यतो ब्रह्माद्यास्तृप्यन्तां वोषाधि वनस्पतिगन्धर्वाप्सरश्चैव तृप्यन्तां मे दक्षिणपितृप्यतामः प्रपितामहाश्चाक्षय्यमस्तु तृप्यन्ताम् अदितेन्ममग्रस्ताः अणवदेन्ममग्रस्ताः सरस्वतेन्ममग्रस्ताः देवसपितप्रासामीः आवाहन देवताभ्यो नमः यदा सुखं यदास्थानं प्रवेशगामि पवित्रमसि पवित्रं मे भूयात् स्वाहा स्वाहा सदसि सन्मे भूयात् स्वाहा सर्वमसि सर्वं मे भूयात् स्वाहा अक्षितमसि मामे श्रेष्ठाः वरिष्ठाकरेष्ठो ग्रह्मजो अपावधीन् त्वेषं वचो अपावधीक स्वाहा मूर्धं यज्ञं लिखितं मारीक्वर्धमत्र न मेधामश्मन् पृथिव्या दिवो वा विष्णवतमा पृथिव्या स्वाहा पश्चिमतः परिधिमपनया दक्षिणतः परिधिमपनया उत्तरतः परिधिमपनया पश्चिमतो विष्णोः सदनमसि दक्षिणतो विष्णोः सदनमसि उत्तरतो विष्णोः सदनमसि प्राच्यां विष्णोः सदनमसि सर्वानन्यान् प्रसमुख्या ग्रन्थीन् विस्तृत्य अर्भिः प्रोक्ष्य आप्यायन्तामिति जुहोति आप्यायन्तामापवोषधयो मरुतां पृषदयस्ततिमं गच्छततो नो वृष्टिमेधय स्वाहा शुद्ध्यन्तां देवसदनं शुद्ध्यन्तां देवसदनम् भूतिस्मादेर्लभते नित्यकं सर्वयज्ञकृतं भवेत् अग्निमार्तयो भूतिः आदित्य सोमो नमः त्रयायुषं जमदग्ने कश्यपस्य त्रयायुषं यद्देवानां त्रयायुषं तन्मे अस्तु त्रयायुषाम् दीर्घायुष्माय बलाय शताय शतञ्च वर्चसे त्रयायुषाम् आपोहिष्टामयो भवस्तानमोर्गेस्तस्य भार्गते हनः विशदेव मातरः तस्मा अरङ्गमामवो यस्य क्षया जजन्वधः आपो जनयधा जनः यत्तेऽग्ने तेजस्तेनाहं तेजस्वी भूयासं यत्तेऽग्ने वर्चस्तेनाहं वर्चस्वी भूयासं यत्तेऽग्ने हरस्तेनाहं हरस्वी भूयासं मयि मेधा मयि प्रजा मयि यज्ञस्तेजो दधात मयि मेधा मयि प्रजां मयेन्द्रयेन्द्रयं दधात मयि मेधा मयि प्रजा मयि सूर्यो भ्राजो दधात् मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं हुतासनाय कृतमया देव परिपूर्णं तदस्तने प्रायश्चित्तानि शेषानि होमकर्मात्मकानि मयि तानि शेषापशेषाणां कृष्णानुस्मरणं ब्रह्मकायेन वाजामृतीन्द्रियैर्वा मध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यत्सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि ब्रह्मणे नमः सोमाय नमः प्रपादर्घ्याजमनीं समर्पयामि ब्रह्मणे नमः सोमाय नमः यथा संविदास्थानं प्रवेशयामि अग्निपुरुषाय नमः प्रणपादर्घ्याजमनीं समर्पयामि अग्निपुरुषाय नमः गुडोपहारं निवेदयामि आज्योपहारं निवेदयामि अग्निपुरुषाय नमः सर्वोपचारान् समर्पयामि भगवत्समारोपणं सर्वं श्री श्रीनिवासार्पणमस्तु यज्ञेश्वराय नमः यदा सुखं यदा स्थानं प्रवेशयामि शोभनार्थं क्षेमाय पुनरागमनाय च
ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ವಾರಣಮಾಯಿರಂ ಎನ್ನುವ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಇದೀಗ ವೀಕ್ಷಿಸುತ್ತೀರಿ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗೋದಾದೇವಿಯನ್ನು ಸ್ಮರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಗೋದಾದೇವಿ ವಿಷ್ಣುಚಿತ್ತ ಎನ್ನುವಂತಹ ಮಹಾ ವಿಷ್ಣುಭಕ್ತನ ಮಗಳು. ವಿಷ್ಣುಚಿತ್ತಾಚಾರ್ಯರು ಚಿತ್ತದಲ್ಲಿ ಸದಾ ಸರ್ವದಾ ವಿಷ್ಣುವನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿಕೊಂಡವರು, ಹೆಸರಿಗೆ ತಕ್ಕಂತೆ ಇರುವವರು. ಎಲ್ಲೆಡೆ ಪರಮಾತ್ಮನ ದಿವ್ಯ ವೈಭವವನ್ನು ಕಾಣಬಲ್ಲಂತಹ ಮಹತ್ತರವಾದ ಸಿದ್ಧಿಯನ್ನು ಪಡೆದಿರುವಂತಹ ಸಾಧಕರು. ಅಂತಹ ವಿಷ್ಣುಚಿತ್ತರ ಮಗಳೇ ಗೋದಾದೇವಿ. ಆ ಗೋದಾದೇವಿಯು ರಂಗನಾಥನನ್ನು ತನ್ನ ಪತಿಯನ್ನಾಗಿ ಬಯಸಿ ಆ ರಂಗನಾಥನು ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗುವಂತೆ ಮಾಡಿಕೊಂಡವಳು. ಅಂತಹ ಗೋದಾದೇವಿಯ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಚರಿತ್ರೆಯನ್ನು ಸ್ಮರಿಸಲಾಗಿದೆ. ಮಾಲಾಪರಿವರ್ತನೆಯ ಒಂದು ಸುಂದರವಾದ ಪ್ರಸಂಗ ಸನ್ನಿಹಿತವಾಗುತ್ತಿದೆ. ವಿವಾಹಗಳಲ್ಲಿ ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆಗಿಂತಲೂ ಕೆಲವು ಸಂಪ್ರದಾಯಗಳ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಮಾಲಾಪರಿವರ್ತನೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆಯ ನಂತರ ಅಕ್ಷತಾರೋಪಣೆಯ ಭಾಗವಾಗಿ ಈ ಮಾಲಾಪರಿವರ್ತನಾದಿ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಾರೆ. ಪಾವನಮೂರ್ತಿಯಾದಂತಹ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನ ದಿವ್ಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ಭಕ್ತಜನರೆಲ್ಲರಿಗೂ ಮಂಗಳವು ಉಂಟಾಗುವಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈ ಮಾಲಾಪರಿವರ್ತನಾ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯರು ಪರಮಾತ್ಮನ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ವಿರಾಜಮಾನರಾಗಿ ಭಕ್ತಜನರನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸುತ್ತಾ ಸರ್ವಜನರಿಗೂ ಶುಭವನ್ನು ಒದಗಿಸಿಕೊಡುವಂತಹ ಸುಂದರವಾದಂತಹ ಸಂದರ್ಭ ಸನ್ನಿಹಿತವಾಗುತ್ತಿದೆ. ಅಕ್ಷತಾರೋಪಣೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಶುಭಕರವಾದಂತಹ ಒಂದು ಸುಂದರವಾದಂತಹ ದೃಶ್ಯಾವಳಿ. ಮಂಗಳಾಕ್ಷತೆ ಎನ್ನುವುದೇ ಅಕ್ಷತೆಗಳಿಗೆ ಇರುವಂತಹ ಒಂದು ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಬಿರುದು. ಸದಾ ಸರ್ವದಾ ಮಂಗಳವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುವಂತಹ ಸಹಜ ಸ್ವಭಾವದಿಂದ ಶೋಭಿಸುವಂತಹ ಮಂಗಳಾಕ್ಷತೆ. ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ನಂತರ ಭಕ್ತರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮಂಗಳಾಕ್ಷತೆಯನ್ನು ಮನೆಗೆ ಕೊಂಡೊಯ್ದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಭದ್ರವಾಗಿ ಇರಿಸಿಕೊಂಡು ಸದಾ ಸರ್ವದಾ ಶುಭ ಉಂಟಾಗುವಂತೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వీనే పెండ్లి కూతురు. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వీనే పెండ్లి కూతురు. తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వీనే పెండ్లి కూతురు. బిరుదు పెండెము పెట్టే పెండ్లి కూతురు, నెర బిరుదు మగని కంటే పెండ్లి కూతురు.
పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు కొంత పెడమరలి నవ్వీనే పెండ్లి కూతురు.